नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो. तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत वॅकन्सी NMDC अपोलो सेंट्रल हॉस्पिटल ह्या ठिकाणी निघालेली आहे. NMDC म्हणजे काय? याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. जे ह्या ठिकाणी नाही का वॅकन्सी निघालेली आहे ती आपण वॅकन्सी बघणार आहोत आता डिटेलमध्ये. तर ह्याच्यामध्ये नाही का वॉक इन इंटरव्ह्यू आहे. ह्यांची रिलीज केलेली डेट नाही का तर 24/4/2026 त्यांनी रिलीज केलेली आहे. NMDC अपोलो सेंट्रल हॉस्पिटल आहे. तर हे नाही का ह्याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेला आहे, पोस्ट दिलेले आहे, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचे दिलेलं आहे, नंतर अप्पर एज दिलेलं आहे, नंतर ॲन्युअल म्हणजे मंथली आपल्याला पे स्केल किती ते सांगितलेलं आहे, आणि नेचर ऑफ अपॉइंटमेंट कशी आहे ती पण सांगितलेली आहे. तर आपण हे सगळं बघूया डिटेलमध्ये. आता सिरियल नंबरमध्ये सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट आहे, स्पेशालिस्ट आहे मेडिसिनमध्ये, नंतर स्पेशालिस्ट आहे जनरल सर्जरीमध्ये, ऑब्स्ट्रा गायनॅकोलॉजीमध्ये पण स्पेशालिस्ट, रेडिओलॉजी, GDMOमध्ये पण आहे, आणि आपलं विशेष म्हणजे आपलं इम्पॉर्टंट आहे स्टाफ नर्स, हे मेलसाठी आहे. तर आणि आपण बघणार आहोत तर त्याच्या पुढे अजून आहे असिस्टंट फार्मासिस्ट आहे, नंतर ड्रेसर्स आहेत, नंतर फिमेल वॉर्ड अटेंड, मेल वॉर्ड अटेंड. तर आपण ह्यांच्या आता एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे सगळं वन बाय वन बघूयात. आपल्याला विशेष करून तर फक्त स्टाफ नर्स आहे इम्पॉर्टंट, तर तेच एक्सप्लेनेशन बघूया फर्स्ट. त्याच्यामध्ये मेल स्टाफ नर्स आहे, त्याच्यामध्ये BSc नर्सिंग झालेलं पाहिजे, त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण डिग्री पाहिजे, BSc नर्सिंगचे त्याचे MLC रजिस्ट्रेशन पाहिजे, JNM पण झालेलं असेल तर त्याचं पण हायर सेकंडरी 12वी सायन्स असलेलं, आणि त्याचा एक्सपिरियन्स असेल 2 वर्षाचा, तरच त्यांना ह्या ठिकाणी इंटरव्ह्यू देता येईल, 2 किंवा 3 वर्षाचा. JNM वाल्यांना 3 वर्ष दिलेले आहे आणि BSc वाल्यांना किती 2 वर्ष दिलेलं आहे. तर ह्यांना पगार, ह्यांचं वय किती असेल 30 वर्षापर्यंत, आणि ह्यांना पगार सांगितलेले 18,600 ते 37,200 पर्यंत आहे, असा पेमेंट स्केल त्यांना देण्यात येणार आहे. आणि ह्यांचं रेग्युलर आहे, टेम्परेट ॲज पर रिक्वायरमेंटनुसार. त्याच्यानंतर मेल वॉर्ड अटेंडन्स वगैरे आहेत, आणि ह्यांचा ॲडिशनल पेमेंट अप 1 लाख म्हणजे 1 लाखापर्यंत ॲडिशनल सांगितलेलं आहे. आणि स्पेशलिस्ट व रेडिओलॉजी यांचं गुड एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे जनरल कंडिशनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, ह्या ठिकाणी एज कोणतं आहे, एज लिमिटेड इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारतील ते, म्हणजे एक्सपिरियन्स कोणता आहे डॉक्टरांना, कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटचा आहे, पॅरामेडिकल स्टाफला कुठले पोस्टचा एक्सपिरियन्स आहे त्या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. रेग्युलर मग वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये सकाळी त्यांचं 11:30 वाजता सांगितलेलं आहे. एक्सपिरियन्स असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन रिन्युअल आहे का, पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं ते सुद्धा विचारण्यात आलेलं आहे यामध्ये. आणि ह्या ठिकाणी ऑथॉरिटी पण दिलेली आहे त्यांनी, ते एक्सपिरियन्स असेल कॅन्डिडेटला, जर गव्हर्नमेंटचं पण एक्सपिरियन्स असेल तर ते पण इंटरव्ह्यू देऊ शकतात. त्यांचे सॅलरीचं पेमेंट स्केल ऑफ द पॅरामेडिकलचं नाही का हे 1/7/2024 ते 1/10/2024 या दरम्यान त्यांचे पेमेंट स्केल होऊ शकते पेमेंट. नंतर याच्यामध्ये सांगितलेलं आहे सुटेबल ट्रेनिंग कोणाला देणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. ट्रेनिंग स्पेशलिस्ट डॉक्टरांची असलेली चांगली आहे, 1 इयरची त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल. परत तिथे म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणते पेशंट आहेत या हॉस्पिटलमध्ये सगळं व्यवस्थित त्यांना 1 वीकमध्ये त्यांना ट्रेनिंग पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटीनुसार देण्यात येईल. नंतर 1 नॅशनल कॉन्फरन्स त्यांचं पर इयरला कॉन्फरन्स पण ठेवण्यात येणार आहे. तर ह्याच्यामध्ये नोटीस दिलेलं आहे त्यांनी की नाही का, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, डेट अँड व्हेन्यू वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे डेट कोणत्या डेटला तुम्ही इंटरव्ह्यूला तिथं जाऊ शकता त्यांनी सांगितलेलं आहे. तर डेट दिलेले आहे इथे, मेल स्टाफ नर्स आणि असिस्टंट फार्मासिस्टसाठी नाही का 15/5/2026 तारीख दिलेली आहे, म्हणजे फ्रायडेला. त्यांना टाईम पण दिलेला आहे 9:30 ते 11:30पर्यंत. ह्या टायमामध्ये रजिस्ट्रेशन करून इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. आणि आपला ॲड्रेस तर हाच आहे, ह्या ठिकाणी सगळ्यांनी जायचं आहे. NMDC ऑफिस आहे तिथे, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, छत्तीसगड आहे ना, ह्या ठिकाणी आहे, रायपूरला आहे. आता त्याच्यानंतर ड्रेसेस फिमेल मेल वॉर्ड अटेंडंट आहे ना, त्यांच्यासाठी 16 तारीख दिलेली आहे, म्हणजे सॅटर्डे 9:30 ते 11:30 टायमिंग आहे यांचा. पण ह्यांनी पण रजिस्ट्रेशन केल्यावरच जायचं आहे. आणि डॉक्टरसाठी फक्त ओन्ली डॉक्टरसाठी 17 तारीख दिली, म्हणजे संडेला.
तर त्यांना नाही का 9:30 ते 11:30 हाच टायमिंग आहे आणि आपण ह्या फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन करू शकतो कॉल करून आणि ह्याच्यावरती आपण कॉन्टॅक्टही करू शकतो की वॅकन्सीचं काय आहे काय नाही. अशा प्रकारे ही वॅकन्सी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. तर आपण ह्या ठिकाणी मेलमध्ये BSc नर्सिंग झालेलं आहे, GNM वगैरे, MSc असे बरेच विद्यार्थी आहेत. त्यांना आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतात. नोटिफिकेशन चांगली आहे. पेमेंट स्केल पण छान आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ असाच भेटेल तुम्हाला छान ह्या पद्धतीनेच वॅकन्सी